आम्ही प्रामुख्यानं 23 तारखेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून फॉर्म भरणार आहोत आणि या फॉर्म भरण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जे स्टार प्रचारक आहेत त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आदित्यसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आणि शिरूरचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे, तसंच काँग्रेसकडनं माणिकराव ठाकरे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष, त्याचप्रमाणे इतर सर्व आम आदमी पक्ष असेल किंवा इतर काही संस्था आहेत किंवा इतर पक्ष आहेत, या सर्व पक्षाचे प्रमुख नेते मंडळी त्या दिवशी फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत आणि हा फॉर्म 23 तारखेला आपण त्या ठिकाणी भरणार आहोत आणि त्या ठिकाणी सभा होऊन हा फॉर्म त्या ठिकाणी भरला जाईल आणि हे आघाडीच्या प्रत्येक प्रभागावाईज आणि प्रत्येक तालुक्यावाईज आमच्या मीटिंग झाल्या। सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी, मध्यंतरी माननीय सचिन आयर साहेब होते, डॉक्टर कैलास कदम साहेब असतील, तुषार कामटे असतील आणि सर्व महाविकास आघाडीतील मानवजी असतील, मारुती बापकर साहेब असतील, हे सर्व शिवसेनेचे आमचे सचिन भोसले असतील, गौतम चाबुक सर असतील, या सगळ्या मंडळींनी प्रत्येक तालुक्यावाईज मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक प्रभागावाईज कामाला लावलेलं आहे। राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पत्रकार परिषदेला उपस्थित नाही का, नाराजी नाही, त्यांची नाराजी नाही। 18 तारखेला सुप्रियाताईंचा फॉर्म भरणार आहे, तर त्यांच्याकडं एका तालुक्याची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगून आमचे महिला अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि आमचे योगेशजी बाबर यांना त्यांनी कल्पना दिली की मला त्या ठिकाणी जायचं आहे, तर आमच्या पक्षाच्या महिला अध्यक्षा निंबाळकर ताई या ठिकाणी उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील यांच्या सभेचं काही नियोजन आपल्या इथं करण्यात आलेलं आहे का? हो, झालेलं आहे आणि त्यांच्या तारखा आम्ही मागितलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये जे प्रमुख स्टार प्रचारक आहेत तर या सगळ्यांच्या तारखा आपण मागितलेल्या आहेत। 1-2 दिवसामध्ये या सर्वांच्या तारखा आमच्याकडे येतील आणि त्या पद्धतीनं मग उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, नाना पटोले असतील आणि सर्व आम आदमी पार्टी आणि समाजवादी पार्टीचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी येतील। बारणे यांचे 25 लाख जे आहे नातेवाईक मावळ लोकसभेमध्ये आहेत, तुमचे किती आहेत आणि याचा फटका कोणाला बसणार? अहो, हे काय तुम्ही हा विषय बघा, हा प्रत्येक मतदार हा आमचा नातेवाईक आहे आणि प्रत्येक मतदार हा सुज्ञ आहे आणि हे सगळे त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि जे त्यांना करायचं ते त्यांना बरोबर करतील आणि ज्याला बाजूला ठेवायचं त्याला ते बाजूला ठेवतील। 25 लाख नातेवाईकाचा आपल्याला फटका बसेल का? मला नाही वाटत नाही। आणि काय करणार ते सांगतील ना? आम्ही तुम्हाला सांगू का, ह्याच्यामध्ये कामगारांच्या बद्दल तुम्ही विचारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बद्दल विचारा, नवीन कारखानदारी या ठिकाणी यायला पाहिजे होती ती बाहेर गेली त्याच्या बाबतीत तुम्ही बोला, पाण्याच्या प्रश्नावरती तुम्ही बोला, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या विषय आहेत, तर सगळ्यांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ह्या बाबतीत बोला। तुम्ही नातेगोत्यांमध्ये कशाला अडकून पडताय? नातेगोतं ज्याचं त्याचं आहे। आज या ठिकाणी देशामधला प्रत्येक नागरिक हा प्रत्येकाचा नातेगोत्यामध्ये किंवा प्रत्येकाची संबंध असणारा माणूस आहे। त्यामध्ये माझं असं मत आहे की मागच्या 10 वर्षापासून 2014 पासून नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने चालते त्याला आम्ही विरोध करतोय। 2019 मध्ये देखील हे सरकार जावं अशा प्रकारची भूमिका घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार केला। आता देखील आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वागरे पाटील यांचा प्रचार करतोय, प्रामाणिकपणे करतोय। त्याचा उद्देश आमचा तो आहे की महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि या ठिकाणी भारतीय संविधानाने लोकशाही वाचावी या उद्देशाने आम्ही महाविकास आघाडीला मदत करतोय
आणि ती मदत करत असताना संजोग वाघेरे पाटील पूर्वी कुठल्या पक्षात होते, आता कुठला पक्षात प्रवेश केलाय, तिकीट मिळाले, ते महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि आमचा विश्वास आहे ते जाणार नाही. माझी त्यांना विनंती आहे वाघेरे पाटील की तुम्ही आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या मतदारांच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर कदापि तुम्ही भाजपात जाणार नाही अशा प्रकारची खात्री आम्हाला आणि सगळ्या पत्रकारांनी देखील दिलीच पाहिजे असा आमचा आग्रह आहे तुमच्याकडे. दुसरा मुद्दा की जर तसं जर घडलं दुर्दैवाने तर त्यांच्या दारात आम्ही आंदोलन जाऊन करू असा इशारा या ठिकाणी मी त्यांना देतो. पाटील नरेंद्र मोदींच्याकडे जातील का नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्हाला खात्री आहे की संजोग वाघेरे पाटलांनी आतापर्यंत जे राजकारण केलेलं आहे किंवा त्यांच्या आतापर्यंत जो त्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळे संजोग वाघेरे पाटील अशा पद्धतीनं भूमिका घेतील याच्याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. काय म्हणाला? नाही हे पहा, आता कसं आहे सध्याचं राजकारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या राजकारणामध्ये कोण काय करते याच्या डिटेलमध्ये न जाता कुठल्या विषयांसाठी आणि कुठल्या मुद्द्यांवर ही लढाई सुरू आहे हे अतिशय महत्वाचं आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी वगैरे अशी काय भानगड नाही. ही लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. लोकशाहीच्या बाजूनी आज संजोग वाघेरे पाटील उभे आहेत आणि अशा लढाई करणाऱ्या माणसाच्या बरोबर आपण असणं हे आमची इंडिया आघाडीची भूमिका आहे आणि त्याच्यामुळं हे मनामध्ये बिलकुल शंका आणू नका तुम्ही. आणि जर काय तसं झालं तर बघू आम्ही काय करायचं.